मंडळी, आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजच्या प्रतिक्रिया विनोद मुंडे एक्सवर म्हणतायत, लोकशाहीत पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि नेत्यांकडून संयम अपेक्षित असतो, पण संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली दिसते. एक्सवर वीरेंद्र सोनवणे म्हणतायत, पत्रकारांना धमकी देणारी भाषा लोकशाहीला घातक आहे. आरोप सत्य ठरल्यास कोणताही लोकप्रतिनिधी असो, कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. एक्सवर श्रीकांत गुंजाळ म्हणतायत, खासदार असल्याचा माज इतका वाढलाय की पोलिसांसमोरच धमक्या दिल्या जातात. जर जनप्रतिनिधींना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसेल तर सामान्यांनी कुणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न विचारलाय श्रीकांत गुंजाळ यांनी. एक्सवरच दीपक मानसिंगे म्हणतायत, राजकारणातील भाषेचा खालावलेला स्तर आणि लोकप्रतिनिधींमधील वाढती असहिष्णुता याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. युट्यूबवरच कुणाल सावंत म्हणतायत, गद्दारांची भाषा ही अशीच असते. युट्यूबवरच चिंतामणी जांभळकर म्हणतायत, दिलगिरी व्यक्त केली की झालं, शेवटी कायदे कारवाया सामान्यांनाच लागू होतात. युट्यूबवरच संतोष सातपुते म्हणतायत, काही नाही होणार, निर्दोष मुक्तता ठरली आहे. शांताराम पाटील फेसबुकवर म्हणतायत, सरकारमध्ये सगळेच भ्रष्ट आहेत, काहीही होणार नाही. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतायत, सत्तेची खरी ताकद संयमात असते, धमक्यांमध्ये नाही. पत्रकारांना जीवे मारण्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावं, दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी. इंस्टाग्रामवर सोपान सपकाळ म्हणतायत, सरकारनं अशा बेताल खासदारांवर कारवाई करणं गरजेचं आहे, पण हे सरकार काही करणार नाही, कारण त्यांना बहुमतासाठी एकेका खासदाराची आवश्यकता आहे. मनोज जगताप म्हणतायत, इंस्टाग्रामवर काहीही होणार नाही. आणि